राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे दोघेही जण त्यांच्या वक्तव्यांमुळे टीकेचे धनी बनलेत। दादा असोत किंवा संजय गायकवाड दोघांनीही आपल्या विधानांमधनं मतदार राजाचा अपमान केल्याचा आरोप विरोधक करतात। त्यामुळे मतदारांशी बोलताना या दोघांनाही आपला स्पष्ट वक्तेपणा आणि अघळपघळपणा नडला का याचीही चर्चा रंगतेय। तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू, मटण, पैसे, 2-2 हजार दिले गेले मायला, 2-2 हजार, 5,000 याच्यापेक्षा झाल्यापेक्षा तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी काय नाही मला। निवडणुका संपताच नेत्यांच्या बदललेल्या भाषेनं सगळेच आवाक झाले। ज्या मतदारांनी इमाने इतबारे मतं दिली त्यांचाच अपमान का हा सवाल अजित पवार आणि संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर उपस्थित झालाय। मतं दिलीत म्हणजे तुम्ही मला विकत घेतलेलं नाही असं थेट मतदारांना सुनावणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतलाय। तर संजय गायकवाडांनी मतदारच विकले गेल्याचा आरोप केल्यानं त्यांच्यावरही टीकेची झोड उठते। हे दोनही नेते काय म्हणाले हे जरा कान देऊ नये का? अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी काय मला। आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू, मटण, पैसे, 2-2 हजार दिले गेले मायला, 2-2 हजार, 5,000 याच्यापेक्षा झाल्यापेक्षा। अजित पवार आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी परिचित आहे, पण कधी कधी त्यांचा स्पष्ट वक्तेपणा त्यांना अडचणीत सुद्धा आणतो आणि मतदारांना उद्देशून त्यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा आता वादाचं कारण बनतंय। अजित पवारांच्या विधानावरती सत्ताधाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तर विरोधकांनी मात्र टीकेची संधी सोडली नाही। लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाच आहे आणि तो आपला प्रतिनिधी निवडतो म्हणजे जनतेच्या सेवेसाठी विकासासाठी निवडला जातो। अशा वेळेस आपण 5 वर्षासाठी त्याच्या सालगडीच आहोत हे समजण्याची आवश्यकता आहे। जनता ये सर्वोपरि है, जनता ही हमारी मालक है, वही हमारा डिसाइड करती है। हम लोगों की सरकार जनता ने लाई है और जनता जो बोलेंगी, हमने जो जनता का आश्वासन दिया वो पूरे करेंगे। मतों का कर्जा हमने लिया है, मतदान जो भी जनता ने दिया है, लेकिन कर्जा हमने लिया है वोटों का। ये कर्जा पूरा काम करके हमारा संकल्प पूरा करके हमको आगे जाना है। यही भाषा उनकी भाषा रही है और ये भाषा हम सुनते आ रहे हैं। वो जो सालगड़ी है ना, सालगड़ी जो शब्द उसका इस्तेमाल किया है उसका अर्थ समझ लो। सारे लोग जो है मतदाता है, इस राज्य के मालिक है, इस देश के मालिक है। बाबा साहब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है, हमारी क्या बात होती है। विधानसभेतल्या कमी मताधिक्याची खंत व्यक्त करतानाच संजय गायकवाडांनी मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। संजय गायकवाडांच्या वक्तव्याविषयी त्यांच्या मित्रपक्षांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न जरूर केला। खरं तर आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी जे आहेत ते पब्लिक सर्वंट आहोत, जनसेवक आहोत आणि जनसेवकांनी जनतेच्या आणि मतदारांच्या समोर नतमस्तक होऊनच त्या ठिकाणी आपला कारभार केला पाहिजे। मैं फिर से इसके बारे में इतना ही कहूँगा कि जो हमारे उप मुख्यमंत्री और भूतपूर्व मुख्यमंत्री शिंदे साहब हैं, उनको चाहिए कि उनको थोड़ा ज़रा लगाम लगाए। अजित पवार असोत की संजय गायकवाड, मतदारांबद्दल बोलताना दोनही नेत्यांच्या वक्तव्यावरती नापसंतीची मोहोर उमटते। जो मतदार निवडणुकीपूर्वी राजा असतो तो निवडून आल्यावरती सर्वसामान्य कसा होतो याचाच रियालिटी चेक या दोनही नेत्यांनी आपापल्या वक्तव्यातनं दिल्याचं बोललं जातं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।